पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी स्थिती थोडीशी गंभीर होती. आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सर्व प्रशासकीय विभाग रेस्क्यू ऑपरेशन आणि सगळे नियोजन करण्यामध्ये प्रयत्नशील आहे. सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारची अडचण नाही. पुढच्या काळात जर बारिश आली तर काय उपाययोजना करायची त्याचे पण नियोजन करण्यात आलेले आहे. एक महिलेचा मृत्यू झालेला असंही ऐकण्यात येत आहे. हो, बरोबर आहे. एक महिलाचे मृत्यू असल्याचे समजते. तर त्याचे पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर एक्झॅक्टली कॉज ऑफ डेथ समजेल. कुठे झालेली आहे एकंदरीत सर? ती काही ठिकाण, आता त्याबद्दल विस्तृत जानकारी नंतर देईल. घर कोसळले अशी काही घटना घडलेली आहेत का? घर वगैरे कोसळण्याची घटना आहे. वॉटर लॉगिंगचे मुख्य अडचण आहे. वॉटर लॉगिंगमुळे जे लोक अटकलेले होते त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन हे सर्वप्रथम प्राधान्याची होती. आता इथे धीरण कन्या महाविद्यालयाजवळ एक मेन जे वर्धा रोड आहे त्यावर पूल एक कोसळलेले आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळात थोडीशी वाहतूकची अडचण होणार आहे. त्याचे पण नियोजन आता आम्ही मीटिंग ते संबंधित विभाग नॅशनल हायवे आणि MSRDC आणि आमचे स्थानिक पोलीस ते सगळे आढावा घेतलेले आहे. त्याचे पण नियोजन करण्यात. सध्यापर्यंत किती लोकांना काढण्यात यश भेटलेलं आहे? किती लोकांना काढण्यात? भरपूर संख्यामध्ये काढण्यात आलेली आहे. सर्व विभाग रात्री अंदाजन 2 ते 3 वाजतापासून कंटिन्युअस रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRF ची टीम, SDRF, आर्मीचे रिसोर्सेस इन्फ्रास्ट्रक्चर रिक्विजिशन करण्यात आली होती आणि सर्व प्रशासकीय विभाग त्यामध्ये कार्यरत आहे. जहाँ पे अपन G20 लगवाने से